मंडळी नमस्कार. आई बहीण करणे, आई बहीण काढणे, आई बहीण एक करणे हा प्रकार आपण ऐकला असेल ना. म्हणजे खूप वेळा मी आई बहीण म्हणलं, तुम्हाला जरा ऐकून बोर झाला असेल. ह्याची काही बोलतो कुलकर्णी असं वाटलं असेल. व तसंच आहे, बातमीची आई बहीण करणं काय असतं हे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. दुर्दैवाची गोष्ट अशी की मी ज्यांना सांगितलंय, बाबांनो मी तुमचं नाव घेऊन वाईट बोलणार नाही, यापेक्षाही मोठी गोष्ट अशी की मी तुमचं नाव घेऊन माझं तोंड घाण करणार नाही, असं मी ज्यांना सांगितलंय त्यांच्या बाबत मी बोलतोय. पुन्हा एकदा वरचं नाव झाकतोय यासाठी की अपना वचन है भाई कि नहीं करेंगे ऐसा, उनका नाम नहीं लेंगे. आणि मेरा वचन ही मेरा शासन है. आपलं ढेकळं कुठलं आलं शासन, पण आपलं आला डायलॉग आठवला, दिला चिपकून, असलं सगळा कार्यक्रम. आपण मागच्या वेळेला एक बातमी बघितली होती बघा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षा व्यवस्थेचा खर्च त्यांच्याकडून घेतला जावा अशी याचिका नागपूरमधल्या एका शहाण्याने केली. ती याचिका कोर्टाने ही अतिशहाणपणाची याचिका आहे म्हणून फेटाळून लावली. याचिका फेटाळली अशी बातमी दाखवण्याच्या ऐवजी त्या बातमीचं वेगळं टायटल करून दाखवण्यात आलं होतं. त्याचा व्हिडिओ आपण केला होता बातमीच्या संदर्भात. त्याच शहाण्यांनी एक दिव्य शोध लावलाय, महाभयंकर. कसं आहे, एकदा तुम्ही ठरवलं ना की हिंदुत्ववाद्यांची ठासायची आहे, तेव्हा तुम्ही काहीही करू शकता. तसं झालं असं की आसाममध्ये मतदान पार पडलं. आसाममध्ये मतदान पार पडल्यावर वेगवेगळ्या एजन्सीजनी आपापले एक्झिट पोल सादर करायला सुरुवात केली. आपला कोणत्याही एक्झिट पोलवर विश्वास नाही, कारण टनानी मालामध्ये छटाकाची परीक्षा करून, छटाकाची नाही तोळ्यानं परीक्षा करून अंदाज लावता येतो असा माझा विश्वास नाही. मुळात शितावरून भाताची परीक्षा होते, निवडणुकांची नाही. म्हणजे हा भातही नाही आणि शिजवायला टाकलेली डाळही नाही, असं दाबून बघितलं शिजलंय असं म्हणलं, असं करायला काही कारण नाही. या एक्झिट पोलनी जे एक्झिट पोल दिले त्याचे आकडे या वर्तमानपत्रांनी, डिजिटल वर्तमानपत्र या सगळ्या स्वरूपात दिले. मी तुम्हाला त्यांचे आकडे दाखवतो. हे बघा, आसाम राज्याचे आकडे तुम्हाला दिसत आहेत आणि त्या आकड्यामध्ये चाणक्याच्या निकालानुसार, खास करून चाणक्याच्या निकालानुसार आसाममध्ये भाजपला 130 ते 140 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय. 130 ते 140. त्याच्या पुढे काँग्रेसच्या चौकटीत लगेच, आता किमान 130 ते 140 म्हणल्यावर मला वाटलं की बाबा भाजप सरकारमध्ये येईल असं यांना म्हणायचं आहे का, तर नाही, भाजप येणारच नाहीये, काँग्रेस सरकारमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसच्या आकड्यात दिसतंय 150 ते 160. म्हणजे भाजपपेक्षा साधारणतः 20 जागा घेऊन, अधिकच्या जागा घेऊन काँग्रेस सत्तेत येणार आसाममध्ये, हे नक्की झालं. आमच्या डोक्यात कुर्रम किडा, गप कुठं बसतंय, खाज हो माणसाला, गप कुठं बसवते. उगीच बाकीच्या जे बघितले, बाकी तर भाजप आणि काँग्रेस फारच कमी दाखवत होते. मला म्हणलं गडबड काय. मग त्या दिवशी अभ्यास करायला घेतला. आमचा कुठला अभ्यास, कुठं काय याचा. आसामच्या एकूण जागा आहेत 126 आणि भाजपला मिळणार आहेत 130 ते 140. 130 मिळाल्या तर 4 काय यांच्या बापाच्या आणून येणार आहेत, आणि 140 मिळाल्या तर उरलेल्या 14 काय यांच्या मात्रकुळाकडून आणून येणार आहेत का. बरं, एवढ्यात भागलं, भाजपला 10-15 एक्स्ट्रा कुठून तरी आणून दिल्या यांनी, तर मग 150 ते 160 ज्या काँग्रेसला मिळणार आहेत त्या 150 जागा आजोबा आणून देणार आहेत का पंजोबा आणून देणार आहेत का खापर पंजोबा आणून देणार आहेत. निर्लज्जानो, जरा तरी लाज वाटावी रे आकडे देताना, जरा तरी. या पत्रकारितेची अशी आई बहीण करण्याची जी तुम्हाला सवय लागली आहे ना, म्हणजे लोक CHUTYA समजता का, कळलं का इंग्रजीत. म्हणजे आजकाल लोकांना विचारलं होतं, इंग्रजीत समजत नाही का, मराठीत सांगू का, इथे रिंकीपेक्षा वेगळं मराठीत सांगू का. अरे चुत्या समजता का तुम्ही आम्हाला, कानात बिड्या, धोत्रात वर येईन, बगलत रेडून फिरतो का आम्ही. म्हणजे आकडे तरी मिळवून द्या. त्या चाणक्याने चूक केली नसेल, चाणक्य चूक करत नसतो कधी. म्हणजे उगाच चाणक्याला
आपण चाणक्याचे भारी आहोत हे सांगणार अशा मूर्खपणाच्या चुका करून जातो. निदान आसाममध्ये आकडे किती आहेत एकूण ते तरी तपासायचं आणि मग आकडे फेकायचे. नाही, आम्हाला सवय आहे. याला आकडे देणं म्हणत नाही, चाटाळपणा करणं म्हणतात. कसंही करायची आणि भाजपची ठासायची. काही करा, भाजपची मारा. काही करा, भाजपचं नुकसान होतंय म्हणा. अरे हे सांगता सांगता आपलं उघडं पडतंय त्याचं काय? मोर नाचला म्हणून लांडोर नाचायला गेला तर पिसारा नसतो फुलत, डुंगण उघडं पडत असतं. कारण लांडोराला पिसारा नसतो. हे ज्यांच्या साधं लक्षात येत नाही ना, त्यांना काय बोलावं? बस त्यांना काय बोलून फायदा नाही. तुम्हालाच जाणीव करून द्यावी बातमीची आई बहीण करणं काय असतं, म्हणून हा छोटासा व्हिडिओ केलाय. नमस्कार. जागृतीचा विधान